इराण आणि अमेरिकेचे संदर्भ आणि संबंध हे दररोज रात्री बदलत चाललेले आहेत. इराणकडनं नवीन धमकी, अमेरिकेकडनं नवीन धमकी. नाव दिस इज बिकमिंग न्यू नॉर्मल, जे आपण मागच्या वेळेला म्हणालो होतो त्याप्रमाणे. हे एस्कलेट झालं तर खूप मोठ्या प्रमाणावरती युद्धाची व्याप्ती नक्कीच वाढू शकते. कारण का तर ऑक्टोबरमध्ये इस्रायलमध्ये इलेक्शन आहे. 2 महत्त्वाचे महिने आहेत. पहिला ऑक्टोबरचा जो इस्रायलमध्ये निवडणूक आहेत आणि 6 नोव्हेंबर 2026, हे आपण दोन्ही 2026च्या संदर्भामध्ये बोलतोय, US इलेक्शन्स आहेत. तिथे काय होणार आहे? ट्रम्प साहेब निवडून येणार आहेत. ट्रम्प साहेब म्हणजे त्यांची पार्टी बहुमताने निवडून येणार आहे का डेमोक्रॅट्स निवडून येणार आहेत? आणि इस्रायलमध्ये नेतन्याहू यांचं सरकार येणार आहे का त्यांचे विरोधी जे जुने डिफेन्स स्टाफ चीफ आहेत ते येणार आहेत? याच्यावरती पुढचं सगळं म्हणजे 2027चं भवितव्य ठरेल. मागचे काही दिवस ज्या वेगाने घडामोडी आर्थिक बाजारामध्ये होत आहेत, उदाहरणार्थ US 10 इयर म्हणजे त्यांचा बेंचमार्कचा जो रेट आहे तो झपाट्याने खाली कोसळतोय. असं व्हायचं कारण काय? बघूया आजच्या भागामध्ये. नमस्कार मंडळींनो, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. फेब्रुवारी 2026 ते ऑक्टोबर 2026 ऑगस्ट 2026 हा जर का या महिन्यांचा आलेख काढला तर 3.92 वरून 4.74-75 वरती US 10 इयरचा रेट गेलेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये विचित्रता आहे. फेब्रुवारी 2026 त्यावेळेला होता 3.94-95 आणि आता ऑगस्ट 2026ला 4.74-75, म्हणजे जवळपास 70-75 पॉईंटची पडझड 10 इयरमध्ये झालेली आहे. सोप्या भाषेमध्ये काय झालेलं आहे तर जे काही कर्ज US सरकार घेतं तर ते आता चढ्या भावाने घेणार आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ बॉरोइंग हॅज इन्क्रीज्ड आणि द अमाऊंट दॅट पर्टिक्युलर सिक्युरिटी विच दॅट द इन्व्हेस्टर विल बी एबल टू गेन द रिटर्न हॅज गॉन डाऊन. कॉस्ट वाढलेली आहे, रिटर्न खाली गेलेलं आहे. आता हे व्हायचं काय कारण आहे तर अमेरिकेचं ओव्हरऑल कर्ज हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. आता अमेरिकेच्या कर्जाचा जर का आपण विचार केला तर ऑगस्ट 21 ते ऑगस्ट 26 पर्यंत जर का म्हटलं आपण तर $28 ट्रिलियन असलेलं कर्ज आता $40 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे. ऑगस्ट 21 मध्ये $28 ट्रिलियन असलेलं कर्ज ऑगस्ट 26 पर्यंत $40 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे. कारणं वेगवेगळी आहेत. मग त्याला कोविड आहे, इंटरेस्ट रेट पेमेंट आहे, चढ्या भावाने कर्ज घेतलेले आहे, ते पुन्हा फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेतलेलं आहे. मग आता ही वाढ अशीच झाली तर याचा अर्थ एकच दर्शवतो काय की कॉस्ट ऑफ बॉरोइंग इज इन्क्रीजिंग, रिटर्न्स आर डिमिनिशिंग. ओके, आता या कर्जांपैकी कर्ज हे कशासाठी घेतलं जातं म्हणजे कुठल्या कुठल्या कारणासाठी घेतलं जातं तर 3 कारणं आहेत. पहिलं आहे ते म्हणजे मॅन्डेटरी स्पेंडिंग, दुसरं आहे ते डिस्क्रिशनरी आणि तिसरं आहे ते नेट इंटरेस्ट बॉरोइंग. पहिलं आहे मॅन्डेटरी, दुसरं आहे डिस्क्रिशनरी आणि तिसरं आहे ते इंटरेस्ट बॉरोइंग. आता मॅन्डेटरी म्हणजे काय तर आपले खर्च, पगार पाणी, डिफेन्सचा भत्ता, त्याच्यानंतर सोशल सिक्युरिटी, याच्यावरती जो काही खर्च होतो तो साधारणपणे 60% होतो. म्हणजे 4 ते 4.5 ट्रिलियन खर्च त्यांच्याकडनं होतो. डिस्क्रिशनरी स्पेंडिंग म्हणजे डिफेन्स आणि डिफेन्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी. आता रिलेटेड ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर ते मग कुठल्या दुसऱ्या देशाला काही परचेस करून द्यायचं आहे का वगैरे याच्यामध्ये. अदरवाईज त्यांचं स्वतःचं डिफेन्सचं बजेट, मग त्या याच्यामध्ये 25% खर्च होतो आणि तो साधारणपणे 1.8-1.9 म्हणजे अंदाजाने $2 ट्रिलियन पर्यंत तो खर्च. नेट इंटरेस्ट बॉरोइंग हा साधारणपणे 15% खर्च जो दर वर्षाला दर महिन्याला वाढत चाललेला आहे. हे वाढायचं कारण का तर एक म्हणजे डिमिनिशिंग इन्कम आणि दुसरं असं की या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली भाववाढ. आता एक नॉर्मल ठोकताळा आहे. तो ठोकताळा काय सांगतो की वेन द रिटर्न्स फ्रॉम द बॉन्ड इन्व्हेस्टमेंट डिक्रीजेस अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फ्लो स्टार्ट्स. पण इथे बघा कशी गंमतशीर परिस्थिती. आता USच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की 10 इयरचा G-Secचा रेट वाढलेला आहे, उत्पन्न खालती आलेलं आहे, किंमत वाढलेली आहे, खर्च वाढलेला आहे. म्हणजे काय कॉस्ट ऑफ बॉरोइंग वाढलेली आहे. कॉस्ट ऑफ बॉरोइंग वाढल्यामुळे काय होणार आहे
तर जे सगळे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्या इमर्जिंग इकॉनॉमीजमधनं फ्लो हा कदाचित पुन्हा US मध्ये जाईल. का? कारण आपल्याला ते इंटरेस्ट आणि सबसिडीज आणि प्रिन्सिपल रिपेमेंट करायचं आहे. येणारा मग काही काळ हा गडबडीचा असू शकतो. माझं म्हणणं आहे कॉन्झर्वेटिझम इज द बेस्ट ॲग्रेसिव्ह पॉलिसी इन लॉंग टर्म. आता येणाऱ्या भागांमध्ये आपण US याच्या संदर्भामध्ये आणि बाकी जगाच्या याच्यामध्ये डेट आणि इक्विटी या संदर्भात कशी चित्र आहेत ते बघूया. पण घाबरून जायचं काही कारण आहे का? नॉट ऑन इमिजिएट बेसिस. कारण आपण आपल्यापुरता जर का विचार केला तर 80-85% आपली इकॉनॉमी ही जी काही आहे तर ही प्रामुख्याने इनबाउंड इकॉनॉमी आहे. आपल्याला धोका कुठला आहे तर तो म्हणजे एक्सपोर्ट्स. एक्सपोर्ट्सच्या याच्यामध्ये कुठला? प्रामुख्याने IT रिलेटेड एक्सपोर्ट्स. ITच्या याच्यामध्ये आता पुन्हा तिथे प्लस मायनस चिन्ह आहेत. म्हणजे जे काही अँथ्रोपिक आणि ओपन अँथ्रोपिक त्याच्यानंतर क्लॉड आणि बाकीचे सगळे जी काही मंडळी आहेत तर यांचं जे काही फंडिंग आहे हे फंडिंग सगळं एकमेकांमध्ये गुंतागुंती खिचडीचं सारखं झालेलं आहे. त्याच्याचबरोबर चीननी ओपन सोर्सच्या माध्यमातून खूप मोठा धमाका ॲज ऑफ फ्रायडे डिक्लेअर केलेला आहे. येणारा काळच 100% ठरवणार आहे की कोणाची बाजू वरचढ होणार आणि काय नाही. पण तोपर्यंत लेट्स बी कॉन्झर्वेटिव्ह ॲज फार ॲज आवर इन्व्हेस्टमेंट इज कन्सर्न. कारण का? ॲग्रेशन मे किल नॉट ओनली द रिटर्न्स बट द प्रिन्सिपल ऑल्सो. घाबरू नका. बघत राहूया वेगवेगळे विषय छोट्या छोट्या याच्यामध्ये दररोजच्या भागांमध्ये. धन्यवाद. हॅव अ गुड डे.